साईडला बघू शकता की सुंदर अशा बाईक्स आहेत, बुलेट आहे आणि वेगवेगळ्या स्पोर्ट्स बाईक आहेत, त्यांच्यावर स्वारी झालेले आहेत इकडे. आम्ही त्या सर्व ग्रामस्थ मंडळाचा खूप खूप धन्यवाद देतो. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज नवीन वर्ष आहे, तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण आलेलो आहोत गिरगाव या ठिकाणी, जिथे आपण गिरगावची भव्य दिव्य अशी शोभायात्रा पाहणार आहोत. इथे आपल्याला वेगवेगळ्या पारंपरिक पोशाखात महिला मंडळी आणि पुरुष मंडळी दिसणार आणि चित्ररथसुद्धा असणार आहे, जिथे आपल्याला वेगवेगळे संदेश आपल्याला माहीत पडणार आहेत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे बघा, हे चर्नी रोड स्टेशन आहे आणि इथून आपल्याला वॉकिंग करून 5 मिनिट जायचं आहे. तर मित्रांनो, आपण रॅलीमध्ये एंटर केलेलं, त्यानंतर आपण ढोलताशा बघितलेला आणि नंतर इकडे 2 रॅली आहेत. एक शिवसेनाची आहे आणि दुसरी आहे ती स्वामी प्रतिष्ठान आहे, ती आता आलेली आहे इकडे. तर चला पाहूया आपण. साईडला तुम्ही बघू शकता शंकर महादेवाच्या वेशभूषेत आपल्याला इकडे दादा दिसत आहे आणि देवीच्या स्वरूपात इकडे ताई आहेत, पाहू शकता. पाहू शकता स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान यांची रॅली इकडे आता चालू झालेली आहे. बघा, छाया चित्ररथ इकडे आलेला आहे. हे बघा, या साईडला अखंड भारतासाठी, हिंद राष्ट्रासाठी असे इकडे थीम केलेली आहे, बघू शकता तुम्ही. शिवाजी महाराज आहेत तलवार घेऊन आणि आई बाबा हे आहे आणि इकडे खूप छान अशी थीम केलेली आहे. वंदे मातरम म्हणताना गोमातेचे रक्षण विसरू नका, असा हा मेसेज दिलेला आहे आणि इकडे भारत माता आहे, बघू शकता तुम्ही. या रॅलीमध्ये तुम्ही बघू शकता लहान मुलं पण सहभागी झालेले आहेत. हे बघा, बाईक, आपलं छोट्या छोट्या ज्या बाईक आहेत किंवा सायकल आहेत त्याच्यावर स्वारी आहे, छोटी मुलं बघू शकता तुम्ही इकडे. आणि पूर्ण इकडे लाईन आहे. हँडल पकडण्याचं गाडी. बघा, इथून रॅली चालू झालेली आहे इकडे, बघू शकता स्वामी प्रतिष्ठानमध्ये. आणि पूर्ण आता रॅली आहे इकडून, सर्व बाईकवाले आलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता गुढीपाडव्याच्या या रॅलीला 24 वर्ष झालेले आहेत आणि गिरगावच्या ठिकाणी स्वामी प्रतिष्ठानची रॅली आहे इकडे. बघू शकता सर्व महिला मंडळी इकडे पूर्ण सजलेले आहेत आणि ट्रेडिशनल पोशाख घालून मस्त बाईक रॅली इकडे काढलेली आहे. साईडला बघू शकता की सुंदर अशा बाईक्स आहेत, बुलेट आहे आणि वेगवेगळ्या स्पोर्ट्स बाईक आहेत, त्यांच्यावर स्वारी झालेले आहेत इकडे. आपल्या मराठमोळी सर्व महिला मंडळी बघू शकता. गुढीपाडव्याचा हा नवीन वर्ष आहे आणि खूप छान अशी बाईक रॅली दरवर्षी गिरगाव या ठिकाणी
असते. गाडी मागे सॉलिड बनवलंय मस्त. करतोय चालू. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत इकडे दादा आहेत. बापरे बाप. पुढे सरकेल यासाठी आपण सर्वांनी कृपया जरा बाजूला व्हायचं आहे. सगळ्यांनी रस्त्याच्या किनारी व्हायचं आहे. पुढे जाण्यासाठी आपण मदत करायची आहे. आणि त्याचंही अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी यात्रेचं आयोजन केलं होतं. त्याबद्दल महाराष्ट्र नवमान सेनेतर्फे शिवसेना विभाग क्रमांक 12 सर्व शिवसैनिकांचे गिरगावकरांच्या बांधकामाची इंजिनिअरिंग भेट चित्रामध्ये तुम्ही बघू शकता शेतकरी बांधलेले आहे तिकडे दादा आणि ताई पण आहे आणि खूप छान असं रॅली इकडे चालू आहे बघू शकता तुम्ही.
हे बघा या साईडला आर्मीचं पूर्ण चित्रीकरण केलेलं आहे इकडे बघू शकता आणि भारत माता आहे या बाईकवर. असं खूप छान असं थीम केलेलं आहे बाईकवरच. बघा बघा या साईडला दादा आहे ते आर्मी आणि नेव्ही दोन्ही प्रकारचे कपडे इकडे घातलेले आहेत. केदारनाथचं मंदिर इकडे उभारलेलं आहे आणि बघा त्रिशूल आहे वरती आणि मध्ये शंकर बसलेला आहे, शंकर भगवान. भारत माता बनलेली आहे छोटी मुलगी आणि रखुमाई मुक्ताबाई बनलेली आहे बघू शकता आणि खूप छान असे कोट्स लिहिलेले आहेत. वीर सावरकर यांची इथे अप्रतिम प्रतिमा तयार करण्यात आलेली आहे. त्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहर्ष स्वागत करत आहे. त्यांना कोटी कोटी अभिवादन. बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही. म्हणजे एक छोटा मुलगा आहे तो मोदी बनलेला आहे बघू शकता तुम्ही. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो इकडे वेगवेगळे मेसेजेस दिलेले आहेत. बाळासाहेब एक व्यक्तिमत्व एक विचार सर्व इकडे आणि व्यंगचित्रकार म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं पूर्ण जे पण मॅसेजेस आहेत ते इकडे डिस्प्ले केलेले आहेत त्या चित्ररथावर बघू शकता. पुनर्भरण करणाऱ्या या कोळी बांधवांच्या परिविंगातील आपल्या मित्रांचं खूप खूप स्वागत.
हलबाराली विधानसभेच्या महिला विभागाध्यक्षा कल्पना बागडे यांचं या व्यासपीठावर स्वागत. तसेच महिला सचिव आशा शहा यांचं या व्यासपीठावर स्वागत. शाखा क्रमांक 219 महिला शाखाध्यक्ष श्रुती बाबणे यांचं या व्यासपीठावर स्वागत. तसेच शीतल गाणेकर मॅडम यांचं या व्यासपीठावर स्वागत. तर मित्रांनो, पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी गिरगावची रॅली आपण बघितलेली आहे. कसं वाटलं तुम्हाला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.